तुम्ही विदाउट कॅनव्हास बॅकनेक स्टिच केली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मेन फॅब्रिक डिझाईन वरच्या साईडने ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि ती चारही साईडनी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे, जसं मी केलेलं आहे. आणि एक्स्ट्रा राहिलेलं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. देन सेंटरवरती माझ्याकडे पेपरची कटिंग होती मटका डिझाईनची, मला तो स्टिच करायचा होता. मग माझ्याकडे होती, मी ठेवूनच ड्रॉ केली, देन ती स्टिच केली. तुमच्याकडे जर पेपर कटिंग केलेलं डिझाईनचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली अस्तरवरती मेजरमेंट घेऊन ड्रॉ करून स्टिच करू शकता. अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. देन आपल्याला तो गळा कट करून घ्यायचा आहे. त्यामध्ये असे छोटे छोटे कट टाकायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा दुमडं करणार आहोत ते व्यवस्थित दुमडं होईल आणि फिनिशिंग चांगली येईल. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि लेफ्ट आणि राईट साईडला जी आपण टिप टाकलेली आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला दुमडं करण्यासाठी. तुम्ही पाहिजे तर लेफ्ट आणि राईटला टिप नाही टाकली तरी चालेल, पण माझं फॅब्रिक हे लूज होतं, ते व्यवस्थित राहावं म्हणून मी चारही साईडने टिप टाकलेली होती. अशा प्रकारे मी दोन्ही साईडच्या टिपा उचलून घेतलेल्या आहे. आणि आता ते अशा प्रकारे दुमडं करून घ्यायचं आहे. जे टॉप साईडचे गळ्याचे कॉर्नर्स आहे जे आतमध्ये राहिले आहे ते आपल्याला निडल घ्यायचं आणि ते निडल आतमध्ये टाकून ते कॉर्नर्स चांगल्या प्रकारे बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे, म्हणजे आपले फिनिशिंग बिघडणार नाही आणि आपल्या गळ्याचा लुक छान येईल. अशा प्रकारे कॉर्नर्स बाहेर काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान गळा स्टिच करून झालाय. आणि आता सर्व साईडनी आपल्याला प्रेस टिप टाकून घ्यायची आहे. मी फ्रिलची डिझाईन अटॅच करत आहे. कॉन्ट्रास्ट कलर मध्ये पॅच डिझाईन खूप ओल्ड आणि नॉर्मल झाली आहे, कॉमन वाटते, त्यामुळे मी फ्रिलची डिझाईन बनवत आहे.
ही फ्रिल मी कशा प्रकारे स्टिच केली आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तो व्हिडिओ अपलोड करेन। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी फ्रिल अटॅच करत आहे, जो आपण मटका गळा स्टिच केला आहे त्यावरती। बघू शकता किती छान दिसते, युनिक लुक आल्यासारखं वाटतंय। फ्रिल नेहमी कॉन्ट्रास्ट कलर मध्येच चूज करा, सेम कलर मध्ये नको। आता मी गोल्डन कलरची लेस स्टिच करत आहे। स्लोली अटॅच करतीये, जेणेकरून आपली फिनिशिंग खराब होणार नाही आणि गळ्याचा आकार आणि डिझाइन व्यवस्थित दिसले। अशा प्रकारे गोल्डन लेस स्टिच करून झालेली आहे माझी। आता मी बॉटम साइडला टक्स टाकून घेत आहे। हे टक्स सेंटर पासून 4 इंचावरती आणि एक टक्स मिनिमम 1 इंचाचा असावा। या टक्सने ना कमरची फिटिंग खूप छान येते, तुम्ही बघू शकता। बॅक नेक स्टिच करून झालेला आहे। किती छान फिनिशिंग आलेली आहे। विदाउट कॅनव्हास स्टिच केला आहे आपण। ह्या ब्लाउजच्या स्लीव्ज मी ह्या डिझाइन मध्ये स्टिच केलेले आहे। तुम्हाला हे कशा प्रकारे स्टिच केले आहे हे बघायचं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी हा व्हिडिओ पण अपलोड करेल। माझा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।